आज सकाळी आम्ही सर्वच जे नवीन मंत्री आहोत शिवसेनेचे हे बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला समाधीस्थळावर शिवाजी पार्कला गेलेलो होतो. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काही प्रश्न विचारता आणि त्याची उत्तरं जेव्हा आम्ही देतो त्यावेळेला त्याच्याबद्दल थोडासा गैरसमज लोकांच्या मनामध्ये आपल्या त्याचं टायटल असतं याच्यावर येण्याची शक्यता असते. तर आज मी उद्धव साहेबांवर टीका केली असं त्याच्यामध्ये टायटल आलेलं होतं आणि हे टायटल एवढं चुकीचं आहे की मी जाहीर केलेलं आहे की मी कधीच उद्धव साहेबांच्याबद्दल बोलणार नाही किंवा टीका करणार नाही. एक आमचे हिंदी पत्रकार आहेत त्यांनी मला असा प्रश्न विचारलेला होता की उद्धव साहब ऐसे बोल रहे कि आप उनकी विरासत चुरा रहे हो, त्याचा अर्थ की त्यांचा जो वारसा आहे तो आम्ही चोरतो. तर त्याला मी उत्तर देताना असं म्हटलेलं होतं की मराठी जो लढा आहे हा मराठीचा लढा हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती त्याच्यामध्ये सुरू झाला आणि ती चळवळ ही खऱ्या अर्थाने मराठी माणसाची एक लढा होता तो, आणि तो सर्वपक्षीय लढा होता आणि त्याच्यामध्ये सर्व पक्ष होते. त्याच्यामध्ये कम्युनिस्टसुद्धा होते, समाजवादी पक्ष होता आणि काँग्रेस सोडून जवळजवळ सगळे पक्ष होते. आणि तो लढा ज्यावेळेला संपला त्यावेळेला प्रत्येक पक्ष वेगवेगळा निघायला लागला. त्यावेळेला आदरणीय बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यांच्यानंतर बाळासाहेबांनी तो मुद्दा उचलून धरला. आणि ज्याला बाळासाहेबांनी हा मुद्दा उचलून धरला मराठीचा, त्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी सांगितलेलं होतं की माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण केलेला आहे. याचा अर्थ असा होतो की माझा मुलगा मी आज महाराष्ट्राच्या जनतेला अर्पण केलेला आहे. आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे एक इतिहास बाळासाहेबांनी घडवला आणि तो एक जाज्वल्य इतिहास आहे मराठी लढ्याचा, मराठ्याच्या अस्मितेचा, आणि त्याच्यामुळे बाळासाहेब सर्वांचे झाले असं मी म्हटलेलं होतं. याच्यामध्ये उद्धव साहेबांचं काय उत्तर देणं वगैरे असा काहीच भाग नव्हता. आणि ही वस्तुस्थिती आहे की बाळासाहेब ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि बाळासाहेब सर्वांचेच आहेत. ज्याला एखादा मनुष्य मोठा होतो त्याला तो सर्वांचा होतो. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा प्रबोधनकारांचं ते अत्यंत विचारवंत म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जात होते. ते ज्याला म्हणतात की मी माझा पुत्र हा महाराष्ट्रासाठी अर्पण केलेला आहे, ते बाळासाहेबांनी खरं करून दाखवलं. आणि त्याच्यामुळे बाळासाहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेचे झाले. शिवसेना ही स्थापन झाली, शिवसेनेचे ते शिवसेना प्रमुख होते वगैरे, हा सगळा इतिहास सर्वांना माहिती आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची जनता आहे, शिवसेनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेच्या विचाराला पासून प्रेरणा केलेले कार्यकर्ते आहेत. आणि त्यांच्यामुळे पक्ष उभा राहिला आणि त्यांचा सगळ्यांचाच हक्क, एका अर्थाने तो प्रेमाचा हक्क म्हणता येईल, बाळासाहेबांवर आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण आदराने जातो, एका दैवताप्रमाणे त्यांना पुजतो आणि त्यांच्या विचारांप्रमाणे आमची मार्गक्रमणा करतो. त्याच्यामध्ये कुठलाही जर गैरसमज झालेला असेल तर मी दूर करू इच्छितो. दुसरा प्रश्न असतो की महाराष्ट्राची अस्मिता जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी ती अस्मिता निर्माण केली. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांना ज्यावेळेला अटक झाली त्यावेळेला छत्रपती ताराराणींनी कोल्हापूरची गादी निर्माण केली. संभाजी महाराजांची चिरंजीवांची ज्या वेळेला मुक्तता औरंगजेबाने केली त्यावेळेला साताऱ्याच्या गादीची निर्मिती झाली. आणि हा महाराष्ट्राचा थोर असा इतिहास आहे. त्याच्यानंतरचा इतिहास घडला तो पुण्यातून घडला आणि त्याच्यामधून आपण म्हणतो की गवताचे भाले झाले असं जे महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं. त्याप्रमाणे थोर मराठा सरदार होते. यांनी अगदी त्याच्यामध्ये शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील, सर्वांनी मराठी मुलखाच्या पलीकडे दिल्लीपर्यंत आपलं राज्य प्रस्थापित केलं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि आपण अनेक लोक इतिहास बघायला राजस्थानमध्ये जातात, परंतु जेवढं जयपूर सुंदर आहे तेवढंच कोल्हापूरचं सुंदर आहे. कोल्हापूरची तुम्ही तुलना केली जयपूरशी तर तेवढंच सुंदर आहे, परंतु आपण त्याचं कुठेतरी ते जगापर्यंत आणायला कमी पडतो. आणि म्हणून आज सकाळीच माझे छत्रपती संभाजीराजेंशी बोलणं झालं. परवाच्या दिवशी आदरणीय उदयनराजेंशी बोलणं करण्याची मला संधी मिळाली. कल्पना राजे आहेत, राजमाता आहेत, त्यांचंसुद्धा इच्छा होती की मी एकदा त्यांना येऊन भेटावं. तर आज मी माझ्या दौऱ्यावर निघतो आहे. त्याला जाताना सर्वप्रथम पुण्याला जाऊन तिथं ज्या शनिवार वाड्यामधून पुढच्या काळामध्ये राजकारण चाललं आणि त्याच्यामधून आपले थोर सरदार हे दिल्लीपर्यंत पोचले, पानिपतची लढाई झाली, तो इतिहास शनिवार वाड्यामध्ये जिवंत दाखवला जातो की नाही, त्याच्यामध्ये काही करता येईल का. त्याच्यानंतर साताऱ्याला जी आपली छत्रपतींची गादी आहे तिथं जे अनेक हेरिटेज आहे ते महाराष्ट्रासमोर आणता येईल का. कोल्हापूर जे मी आपल्याला सांगितलं जयपूर एवढंच सुंदर आहे आणि मग ते आपल्याला जगासमोर आणता येईल का. हे खूप मोठे मुद्दे आहेत. आणि दुसरं एक ह्याच्यातली अत्यंत महत्त्वाची बाब अशी आहे की आपले सगळे राजे प्रोग्रेसिव्ह आहेत. जर लंडनला जाऊन
तिथल्या महाराणीच्या पॅलेसला भेट द्यायला किंवा तिथली परेड बघायला लोक जात असतील तर आपल्या राजांना भेटायला आणि त्यांना बघायला सुद्धा लोकांना खूप आवडेल, परदेशी लोकांना सुद्धा. आणि हे महाराष्ट्राचं जे एक वैशिष्ट्य आहे. तर जाता जाता माझ्या मनात असं आलं होतं की बाळासाहेबांच्याकडे गेल्यानंतर जो इतिहास आठवला त्याच्यात मला मग उदयनराजेंशी झालेलं बोलणं आठवलं. तर मी म्हटलं आपण का ना आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत असताना, मला कुठलं डिपार्टमेंट म्हणून मला मिळणार माहिती नाही, पण ज्यावेळेला तुम्ही कॅबिनेटचे सदस्य होता त्यावेळेला इतर मंत्र्यांशी बोलायची सुद्धा तुम्हाला संधी मिळते आणि आपल्या विचारसुद्धा मांडायची संधी मिळते. मग त्यावेळेला ज्याप्रमाणे आपण सुरुवात करताना देवाला वंदन करतो, तसं मी तर आपल्याला अनेकांना माहिती आहे की मी अगोदर गुरु म्हणून माझे शिर्डीला जातो आणि तिथून सुरुवात करायची आणि पहिले आशीर्वाद कोणाचे घ्यायचे असेल महाराष्ट्रामध्ये तर ते छत्रपतींचे घ्यायला लागतात. आणि म्हणून छत्रपतींचे आशीर्वाद घेऊन मग मी माझ्या मतदारसंघात जाईन. माझ्या मतदारसंघाचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की हे संस्थान होतं आणि इंग्रजांनी राज्य 150 वर्ष केलं भारतावर आणि पोर्तुगीजांनी 300 वर्ष केलं. याचं एकमेव कारण की सावंतवाडी संस्थान त्यांचं रक्षण करत होतं जमीन मार्गे आणि ब्रिटिशांपासून सावंतवाडीचं रक्षण हे पोर्तुगीज करत होते. मग ते आमच्या महाराजांचा सुद्धा इतिहास आहे. आणि ते ज्यावेळेला उभे राहिले होते त्यांचे चिरंजीव शिवरामराजे भोसले बापूसाहेब महाराजांचे, त्यावेळेला महाराष्ट्रातलं हायेस्ट लीड त्यांना मिळालेलं होतं. म्हणजे अशा संस्थांमधून मी आलेला असल्यामुळे ते संस्कार माझ्यावर आहेत. त्याच्यामुळे आपल्या मंत्रिपदाची सुरुवात करत असताना छत्रपतींचे आशीर्वाद घेतल्यानंतर मग आमच्या राजघराण्याचे आशीर्वाद घेऊन मग आपल्या कामाला सुरुवात करावी असं मला स्वतःला वाटतं. म्हणून माझा दौरा सुरू करत असताना पुण्यावरून सातारा, साताऱ्यावरून कोल्हापूरवरून चंदगडला शेवटच्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेलेले होते तो पारगड किल्ला आहे, तिथून खाली उतरून माझ्या मतदारसंघात जाणार आहे आणि तिथून मग पुन्हा मुंबईला येऊन मग आमच्या अधिवेशनाला सुरुवात करणार आहे. जाण्यापूर्वी आपल्या सर्वांचंच खूप सहकार्य आमच्या राजकीय लढ्यामध्ये झालेला आहे. तर हा जो दुसरा लढा आहे हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. तर हा लढ्यामध्ये सुद्धा एवढंच सहकार्य आपल्या सगळ्यांचं लाभेल अशी मी अपेक्षा करतो. आपल्याला एवढंच सांगायचं की आत्ता माझी पुण्याच्या कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली आणि रायगडवर जरी जाणं डिफिकल्ट असलं पावसामध्ये तरी पण राजगड आहे. राजगड हा 1.5 तासापासून आहे फक्त पुण्यापासून. आपली सूचना अतिशय चांगली आहे. छत्रपती संभाजी महाराजांना भेटल्यानंतर ज्या गडावर 22 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले होते त्यांचं सगळ्यात जास्त वास्तव्य हे राजगडवर झालेलं होतं आणि राजगड हा वेल्हे तालुक्यामध्ये आहे पुण्याला. तर मी अवश्य तिथं जाऊन महाराजांच्या स्मृतीला स्मरण करेन आणि तिथून मी पुढे प्रवासाला माझ्या सुरुवात करेन. तुम्ही शनिवार वाड्यावरती जाणार पण लाल महाल जाणार का? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे लाल महाल. आपल्याला मी खरं तर मला इतिहासाचा काही मी अभ्यासक नाही, परंतु आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची मी नोंद घेऊन त्याप्रमाणे माझं काय मी काय कुठल्या खात्याचा मंत्री बनेन असं बिलकुल नाही, परंतु तुम्ही कॅबिनेटचे प्रतिनिधी असता, कॅबिनेट मंत्री म्हणून, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही ज्या काय आता सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा मी निश्चितपणे अवलंब करेन. दुसरी बाब अशी आहे की सकाळचं माझं जे बोलणं होतं एका विशिष्ट प्रश्नाच्या संदर्भात होतं. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांचा कुठला उपमर्द करणं किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला कुठे उत्तर देणं हा कुठलाही भाग नव्हता. हे सुद्धा आपण जनतेपर्यंत पोचवावं करणं अशा ह्याच्यातून गैरसमज होतात. कारण मराठी पत्र होतं आणि त्याच्यामध्ये हिंदीमधली बातमी माझे दाखवत होते आणि माझं हिंदी तेवढं चांगलं नाही आहे, त्याच्यामध्ये एखादा शब्द चुकू शकतो. हे बघा मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की म्हणजे अगदी माझी स्वतःची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ज्यावेळेला अधिवेशन झालं होतं बेळगावमध्ये त्यावेळेला आमच्या ज्या बेळगावच्या प्रॉपर्टीज होत्या सगळ्या खाली केल्या गेल्या आणि तिथं सगळे काँग्रेसचे प्रतिनिधी राहत होते. त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळ होतं, त्यावेळेला हॉटेल्स नव्हती, ती अटॅचमेंट असतेच म्हणून मी काँग्रेसमध्ये गेलो. परंतु प्रत्येक पक्षाच्या संस्कृतीचा मी अभ्यास केलेला आहे. लहानपणी माझे मित्र होते ते संघामध्ये होते, त्या संघामध्ये आपण लहान असतो त्यावेळेला जाऊन तिथं जे संघामध्ये हे म्हटलं जातं मला ते पूर्ण म्हणता येणार नाही ते सुद्धा मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हटलं रेशीम बागेमध्ये जाण्यामध्ये कमीपणा काहीच नाही आहे. प्रत्येक एक विचारधारा असते आणि प्रत्येक विचारधाराचा आदर करणं हे महाराष्ट्राची संस्कृती आहे. खाते वाटप करणं ही संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा प्रिओगेटिव्ह असतो आणि आजपर्यंत मला माहिती आहे की पूर्वीसुद्धा मी मंत्री झालेलो होतो. दुसऱ्या दिवशी रात्री आम्हाला कळवण्यात आलेलं होतं. पहिल्या दिवशी आम्ही जाऊन सगळ्या जसं आता केलं तसं बाळासाहेबांच्या समाधीस्थळाला गेलो, हुतात्मा स्मारकाला गेलो, त्याच्यानंतर आम्ही आमचे जे काय ते सगळं केलं.
आम्हाला त्याच्यानंतर ऑफिसेस अलॉट झाली आणि ऑफिसेस अलॉट झाल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला डिपार्टमेंट देण्यात आली. शेवटी काय असतं, शेवटी तुम्ही ज्या वेळेला तुमच्या कार्यालयामध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला चार्ज घ्यायला लागतो त्या डिपार्टमेंटचा. तुम्हाला जर नुसतं डिपार्टमेंट दिलं आणि कार्यालयच नाही दिलं तर मग काय. आणि मग प्रत्येकाने चॉईस आपला दिलेला असतो की मला हे कार्यालय द्या, मला अमुक ठिकाणी कार्यालय द्या. प्रत्येकाला तेच कार्यालय मिळेल असं काही नाही आणि त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेमध्ये उशीर होतो आणि त्याच्यामुळे कार्यालय निश्चित झाली की डिपार्टमेंट अनाऊन्स केली की ताबडतोब ते मिनिस्टर जाऊन आपलं काम सुरू करू शकतात आणि मग हा एक प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याच्यामुळे कुठेही काही शंका बाळगण्याचं काम नाही की कुठेतरी मतभेद आहे म्हणून उशीर होतो. बिलकुल नाही. मतभेदसुद्धा आम्हाला अमुकच कार्यालय पाहिजे असं नाही, पण सगळ्या मंत्र्यांनी एकत्र बसायचं आणि आपली कार्यालय वाटून घ्यायची अशी प्रोसिजर नसते. त्याने मुख्यमंत्र्यांना पत्र द्यायला लागतं आणि मुख्यमंत्री त्यांना ते कार्यालय देतं. एक वेळ बंगला नसला तरी चालतो, तुम्ही भाड्याच्या ह्याच्यात राहू शकता आणि जाऊन ऑफिसमध्ये काम करू शकता, पण ऑफिस लागतंच प्रत्येक मंत्र्यांना. गृह आणि अर्थमंत्रालयाच्या वाटपावरून काही मतभेद आहेत का? नाही, मतभेद कशावरूनच नाही आहेत. मतभेद फक्त असले तर चॉईस मग खूप येतात आणि मग वाटपामध्ये, ऑफिसच्या वाटपामध्ये उशीर होतो. तेवढं वाटप झालं की मग ते डिक्लेअर करतील की तुम्ही कुठल्या कुठल्या खात्याचा कार्यभार सांभाळायचा आहे. नाहीतर खाती दिली आणि कार्यालयच नाही दिलं तर मग ती गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. आज नाही, दर खेपेला अगोदर मंत्र्यांना शपथ दिली जाते आणि मग त्यांच्या खातं वाटप जाहीर केलं जातं. त्याच्यापूर्वी त्यांना कार्यालय दिली जातात, त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था केली जाते. ही संपूर्ण एक प्रक्रिया आहे आणि तो प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरून काहीतरी गैरसमज करून घेऊ नये अशी माझी विनंती आहे. आमच्यावर बघा काय असतं माहिती आहे की मोठ्या माणसाचा मान राखायचा असतो. त्याच्यामुळे मोठ्याने बोललं, मी उद्धव साहेबांवर टीका करणार नाही असं उद्धव साहेबांच्याबद्दल मी काही बोलणार नाही असं सांगितलेलं आहे. इतर नेत्यांच्या बाबतीत मी काय बोलणार नाही असं थोडंच सांगितलं आहे. मी मुद्द्यांवर बोलतो, मी व्यक्तींवर बोलत नाही. तुम्ही बघा, आताचा सुद्धा मुद्दा मला कोणीतरी विचारला की तुम्ही कोणाची विरासत चोरून घेऊ इच्छिता का, हा हिंदीमध्ये विचारलेला प्रश्न होता. त्यावेळेला मी त्याला हिंदीमध्ये उत्तर दिलेलं होतं. त्यावेळेला मला इतिहास सांगायला लागला. इतिहास हा इतिहास असतो, तो बदलता येत नाही आणि ते सांगणं ह्याच्यामध्ये कोणावर टीका करणं असं बिलकुल नाही. ठाकरेंची नवी पिढी सुद्धा थेट जाहीरपणे सगळ्यांवरती टीका करते ज्यांना तुम्ही लहानाचं मोठं होताना पाहिजे. नाही, मी त्यांना लहानाचं मोठं होताना बघितलेलं नाही आहे, परंतु काही काळ 6-7 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि ज्यावेळेला त्यांच्यावर टीका होत होती त्यावेळेला ज्या लोकांना अतिशय दुःख झालं आणि ज्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले त्याच्यापैकी मी एक आहे. त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करताना ते विसरले तर काय असतं की मी पूर्वीसुद्धा एकदा उदाहरण दिलेलं होतं की ज्यावेळेला राम सेतू बनत होतं त्याला खार एक त्याच्यामध्ये वाळू टाकत होती, तर रामाने अतिशय प्रेमाने त्याला उचललं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. कोणी किती केलं हे महत्त्वाचं नसतं, आपल्यासाठी काहीतरी केलं आणि ती भावना. आपण ज्यावेळेला हिंदुत्व कशाला म्हणतो, हे रामाने जे केलं त्याला हिंदुत्व म्हणतो. भगवान रामचंद्रने जर त्यांना उचलून घेतलं असेल त्या खारीला, त्याला हिंदुत्व म्हणतो. आणि आम्ही जर हिंदुत्ववादी पक्ष म्हणत असू तर आपल्यासाठी छोटीशी गोष्ट केलेल्या लोकांची विसरायची आणि त्यांच्यावरच टीका करत सगळीकडे फिरायत राहायचं, हे सुद्धा कुठेतरी हिंदुत्वाला धरून नसतं असं मला स्वतःला वाटतं. सर, महाविकास आघाडीमध्ये आता मतभेद बघायला मिळत आहेत. काँग्रेसने आता शिवसेनेवरती टीका केली आहे, नाना पटोलेंनी टीका केली आहे की ही आमची नैसर्गिक युती नाहीये, कारण की विधान परिषदेवरचं जे विरोधी पक्ष नेतेपद आहे त्याच्यावरती काँग्रेसने दावा ठोकलेला होता, परंतु शिवसेनेने आपला विरोधी पक्षनेता विधान परिषदेवरती पाठवलेला आहे. त्यावरती ही मतभेद आता समोर आलेले आहे. नाही, एक गोष्ट अशी आहे की ही नॅचरल अलाय नाही, हे आम्ही जे म्हणत होतो ते आता नाना पटोले साहेबांना सुद्धा पटलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशी अनैसर्गिक युती ही शिवसेनेने तोडावी. म्हणजे शिवसेना म्हणजे आमच्या शिवसेनेत जे उरलेले लोक आहेत त्यांनी, आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावे असं आम्हाला वाटतं. त्या आशीर्वादाची आम्ही वाट बघतोय. असं 2-3 वेळा झालं की आम्हाला ते आशीर्वाद मिळतील आणि आम्ही पुन्हा एकदा एक संघपणे महाराष्ट्राच्या समोर जाऊ शकू असं मला वाटतं. सर, आपले सहकारी मंत्री आहेत संजय राठोड, त्यांच्या संदर्भात भाजपच्या काही लोकांनी विरोध दर्शवलेला आहे. चित्रावाकर स्पष्टपणे म्हणतात की आमचा विरोध कायम असेल, संजय राठोडांना मंत्रिपद मिळू नये, ही भूमिका आमची कायम राहील. एक गोष्ट अशी होती की जोपर्यंत दोष कोणावर आरोप सिद्ध होत नाही, एकंदरच ह्याचं बऱ्याचशा वेळेला इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो समाज आहे, बंजारा समाज, याचं शिष्टमंडळ राज्यामध्ये आलेलं होतं आणि त्यांनी मागणी केलेली होती की आमच्या समाजावर सुद्धा अन्याय होतो आहे. त्यांना जर दोषी म्हणून त्यांच्यावर काही कारवाई झालेली नसेल तर केवळ आरोप आहे म्हणून तुम्ही त्यांना वंचित ठेवणार का, असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे.
पण या निर्णयामुळे कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनला कुठलीही बाधा येणार नाही. चित्रा वाघ मॅडमने जे सांगितलेलं आहे की त्या फॉलोअप करतील ह्या केसचं, त्याने अवश्य फॉलोअप करावा आणि जर कुठे काय आढळलं तर निश्चितपणे वेगळा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्री महोदयांना आहे आणि त्यावेळेला ते घेतील. आजपासून त्यांची बदनामी का व्हावी हा सुद्धा प्रश्न असतो. सर हिंदी में अभी जानना चाहेंगे मराठी- पोर्टफोलियो जो है वो अभी तक डिसाइड नहीं, पहले तो मैं आपको ये कहना चाहता हूँ कि आज सुबह हम लोग सब बाला साहब के स्मृति स्थल है उसका दर्शन लेने के लिए गए थे. तो मुझे एक प्रश्न पूछा गया था कि आप किसी की विरासत छीन रहे हैं क्या. तो उसमें मैंने जो जवाब दिया था वो एक हिस्ट्री है, ना कि मैंने किसी पे ब्लेम किया था या किसी पे क्रिटिसाइज़ किया था. तो इसके बारे में समझना चाहिए कि मैं कभी भी मैंने डिक्लेयर किया है कि उद्धव साहब पे मैं कभी भी क्रिटिसिज्म नहीं करूंगा और उनके खिलाफ कभी नहीं बोलूंगा. लेकिन कुछ मीडिया में ऐसे छप के आया है कि मैंने उनको क्रिटिसाइज़ किया. तो मैंने एक कहने के लिए प्रेस बुलाई थी कि मैंने क्रिटिसाइज़ नहीं किया है. एक इतिहास है कि महाराष्ट्र में एक बहुत बड़ी लड़ाई की गई थी, या आप उसको बोल रहे थे संघर्ष किया गया था. वो मराठी जो यहाँ की जनता है उनकी मांग थी कि एक संयुक्त महाराष्ट्र बने, जिसमें नागपुर भी हो, जिसमें मुंबई भी हो. ऐसे एक मराठी स्पीकिंग जो लोग हैं उनका एक अलग से राज बने. और उसके लिए कांग्रेस छोड़ के सब विरोधी दल इकट्ठा आए हुए थे और बहुत जगहों पे उन्होंने इलेक्शन में भी बहुत सारे विक्ट्रीज हासिल की थी, जीत हासिल की थी. तो जब ये लड़ाई ख़त्म हो गई, मुंबई के साथ संयुक्त महाराष्ट्र बन गया, तब सब लोग, जब पॉलिटिकल पार्टी अलग अलग हो गए, तब एक ही थे और उनका नाम था प्रबोधनकार ठाकरे, जिन्होंने समझ लिया कि ये लड़ाई अब तक ख़त्म नहीं हुई है. मराठी जो स्पीकिंग लोग हैं उनके आत्मसम्मान के लिए लड़ाई होनी चाहिए और इसीलिए बाला साहब ने उसमें भाग लिया. और जब भाग लिया था तो उन्होंने एक बोला था कि मेरे पुत्र को मैं महाराष्ट्र को अर्पण करता हूँ, और उन्होंने बाला साहब को अर्पण किया महाराष्ट्र को. और बाला साहब ने एक इतिहास यहाँ पे रचा, वो मराठी अस्मिता का इतिहास है और इसीलिए महाराष्ट्र के लोग बाला साहब को मानते हैं, उनके प्रति उनका प्रेम है, आदर है और वो इसीलिए वो सबके है. यही मुझे कहना था. और इसके बारे में अलग अलग अगर कुछ न्यूज़ आती है तो उसका खंडन भी मैं करता हूँ. और दूसरी बात जो आपने पूछी है, आपको जो पूछना है उसका जवाब मैं अब देता हूँ. दूसरी एक चीज़ मैं आपको बोलना चाहता हूँ कि आज मैं अपना फर्स्ट विज़िट कर रहा हूँ महाराष्ट्र का. तो उस वक्त महाराष्ट्र का जो परंपरा है छत्रपति शिवाजी महाराज की, तो मैं छत्रपति संभाजी महाराज को भी मिल रहा हूँ, छत्रपति उदयनराजे को भी मिल रहा हूँ. राजगढ़ भी जाने का सोच रहा हूँ, जहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज 22 साल तक उनका वास्तव्य था. और आगे चल के मैं अपने खुद के कॉन्स्टिट्यूंसी में जाऊँगा, जो भी एक बड़ा संस्थान था. और आपको मालूम है कि 150 साल अंग्रेज़ों ने राज किया भारत पे, और पोर्तुगीज़ा ने 300 साल तक गोवा पे राज किया. इसका एक ही कारण था कि सावंतवाड़ी जो संस्थान है उन्होंने उनको प्रोटेक्ट किया था और इसीलिए वो 300 साल वहाँ पे राज कर सके. तो हमारा भी एक इतिहास है. वहाँ का जो हमारा राज घराना है उनको मिलूँगा, उनके आशीर्वाद लूँगा और फिर जो मेरा महाराष्ट्र के लिए काम करना है उसकी शुरुआत भी करूँगा. लेकिन एक ही चीज़ मुझे यहाँ पे बोलनी है सब लोगों का और भारत की जनता को भी, कि जितना सुंदर जयपुर है उतना ही सुंदर कोल्हापुर भी है. जयपुर में पिंक स्टोन है और कोल्हापुर में ब्लैक स्टोन है. अगर इसको आप अलग करें तो जैसे जयपुर है वैसे ही कोल्हापुर है. लेकिन कोल्हापुर में एक एडिशनल चीज़ भी है जो जयपुर में नहीं है, और वो है महालक्ष्मी माता. कोई भी जब तिरुपति को जाता है तो वापस वो कोल्हापुर को आके महालक्ष्मी माता का दर्शन लेता है, और यही खासियत कोल्हापुर की. तो इसके बारे में भी मैं छत्रपति संभाजी महाराज से बात करूंगा. शाहू महाराज का जो इतिहास है उसके बारे में बात करूंगा. छत्रपति शिवाजी महाराज का जो इतिहास है उसके बारे में बात करूंगा. उदयनराजे साहब का आशीर्वाद लूँगा. कल्पना राजे राजमाता है, उनका आशीर्वाद लूँगा. अगर मिल सके, मुझे मेरी बात हुई है उदयनराजे साहब से भी, और सबका आशीर्वाद लेके महाराष्ट्र के लिए जो भी जिम्मेदारी आदरणीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहब देंगे, फडणवीस साहब से कंसल्ट करके वो जिम्मेदारी करने की हम लोग सब कोशिश करेंगे. सर आपकी बातों से लग रहा है कि आप पर्यटन मंत्री बन रहे हो,
क्या किसको कौन सा पोर्टफोलियो मिल रहा है, क्या चर्चा चल रही है और अभी तक क्यों नहीं मिला है? मुझे कोई भी पोर्टफोलियो के बारे में कुछ भी मालूम नहीं है। जो चीज़ें मैं आपको बोल रहा हूँ वो मैंने करके दिखाई है। जब मैं खाली म्यूनसिपालिटी का प्रेसिडेंट था, एक छोटे से पद पे था, लेकिन पद छोटा बड़ा नहीं होता। अगर मैं पर्यटन मंत्री नहीं भी बनूंगा तो मैं कैबिनेट का सदस्य हूँ। मेरे जो सहयोगी होंगे उसको मैं इसके बारे में जानकारी दे सकता हूँ और उनसे ये महाराष्ट्र का जो इतिहास है, जिसको पर्यटन से जुड़ना चाहिए वो अब तक जुड़ा नहीं है। राजस्थान का जो इतिहास है वो पर्यटन से जुड़ गया, इसलिए बहुत सारे पर्यटक आते हैं। और पर्यटक जब आते हैं फॉरेन कंट्री से तो पहले वो मुंबई में लैंड करते हैं और बाद में हर जगह पे जाते हैं। अगर मुंबई में लैंड करते हैं तो महाराष्ट्र के इतिहास का भी परिचय उनको करके देना चाहिए, ऐसे मुझे लगता है। पुणे फेस्टिवल था, पुणे का गणेश फेस्टिवल था, वो बंद हो गया। मुंबई फेस्टिवल था, बंद हो गया। मुझे किसी को दोष नहीं देना है, लेकिन अगर मुंबई आर्थिक राजधानी है, दुबई फेस्टिवल हो सकता है तो मुंबई फेस्टिवल क्यों नहीं हो सकता, ये मेरा सवाल है। मैं अभी तो सिर्फ महाराष्ट्र की बात इस पार्ट की बोल रहा हूँ। अगर बेस्ट ऑफ द टाइगर्स नागपुर में है और नागपुर को भी ये इतिहास है तो वो भी लोगों के सामने आना चाहिए और बहुत अच्छा विकास होना चाहिए। और यहाँ तक ये सीमित नहीं है, बहुत सारे डिपार्टमेंट है, हर चीज़ की हर किसी को जानकारी लेनी चाहिए और जो भी सजेशंस है अपने जो साथी मंत्री है, मंत्री महोदय है, उनको देनी चाहिए। सर क्यों मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने, जैसे कि आपने बताया कि आपको इसके बारे में जानकारी नहीं है, तो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने जिन 18 लोगों को कैबिनेट मंत्री की शपथ दी है उनको इतना कंफ्यूजन में क्यों रखा है? अभी तक कंफ्यूजन में इसलिए नहीं रखा। आप इसको कंफ्यूजन नहीं बोल सकते, क्योंकि लास्ट टाइम भी मैंने जब शपथ ली थी तो 48 घंटे के बाद मुझे मेरा पोर्टफोलियो क्या है उसके बारे में मालूमात हुई। क्योंकि पहले तो आपके ऑफिस की आपका जो ऑफिस रहता है, कार्यालय रहता है, उसकी अरेंजमेंट की जाती है। जब तक आपके साथ कार्यालय नहीं रहेगा तो आप काम कैसे करेंगे एज ए मिनिस्टर? तो पहले तो आपको कार्यालय देना चाहिए। वो कार्यालयों का बटोरा वो अभी दे रहे हैं हर एक किसी को कार्यालय। अपने कार्यालय जब मिल जाएंगे तो आपका डिपार्टमेंट क्या है उसके बारे में भी वो बता देंगे। और डिपार्टमेंट के जो सचिव रहते हैं वो बाद में आके उस मिनिस्टर को ब्रीफ करते हैं। उनका पूरा जो डिपार्टमेंट आ जाता है, मिनिस्टर को ब्रीफ करता है और वही एक सिस्टम रहता है गवर्नमेंट का, और ये सिस्टम वैसे ही चलता है हर जगह पे। तो हमारा अभी अलॉटमेंट चल रहा है, क्योंकि कोई लोगों ने अपने घर भी खाली किए होंगे, नहीं मुझे मालूम नहीं है। घर भी देने पड़ेंगे, कार्यालय भी देने पड़ेंगे, मिनिस्टर को रहना पड़ता है मुंबई में। तो इस सब की व्यवस्था गवर्नमेंट करती है, उसके लिए कुछ समय जाता है, इतनी उसमें बात नहीं, इसमें कुछ चर्चा के विषय नहीं है। दूसरी चीज़ ये है कि 15 अगस्त को हर गार्डियन मिनिस्टर को फ्लैग होस्टिंग करना पड़ता है, उसके लिए तो उनको जाना ही पड़ेगा। तो वो भी डिक्लेयर करना पड़ेगा कि कौन कहाँ का गार्डियन मिनिस्टर है, क्योंकि हम 75वीं अपनी स्वतंत्र दिन की सेलिब्रेशन कर रहे हैं, तो उसके बारे में भी हमको सब प्रिपरेशन करना पड़ेगा। तो ये शायद आज या कल तक होना चाहिए, क्योंकि आज मुख्यमंत्री जी अपने उनका जो मूल गांव है, मतलब इनका जो ओरिजिनल प्लेस है वहाँ पे सातारा में गए हुए हैं, वहाँ से जाके आके वो शायद वो डिक्लेयर कर देंगे। कई जगह पर ऐसे भी मंत्रियों के पास पोर्टफोलियो ना होने की वजह से सारा सब कुछ जिम्मेदारी सिर्फ प्रशासन पर है, क्योंकि कोरोना केसेस बढ़ रहे हैं, बाढ़ से लोग प्रभावित हैं। देखिए, हम जब कैबिनेट लेते हैं तो उसमें हर चीज़ की इंफॉर्मेशन दी जाती है, उस पर गवर्नमेंट क्या कर रही है उसकी इंफॉर्मेशन जाती है। कैबिनेट एक कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी है, इसलिए सब मंत्री उस पर बहस करते हैं, उस पर अपने सजेशंस देते हैं, उसमें निर्णय होता है और उस निर्णय की का अमल भी होता है। जैसे आपने कल देखा कि जो केंद्र की तरफ से मदद दी जाती है उससे डबल मदद महाराष्ट्र शासन ने डिक्लेयर की है। वो कल कैबिनेट में उसके बारे में चर्चा हो गई। जो मेट्रो का बजट बढ़ गया था, उसको जो रिवाइज एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल देनी थी, उसकी चर्चा भी कल हो गई है। बहुत सारी चीज़ों की चर्चा हुई जिसके बारे में मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री महोदय ने ब्रीफ किया था सबको। तो ये सब बातें चलती रहती है। इसके लिए मिनिस्टर होना, ये तो कैबिनेट में चर्चा होती है, मिनिस्टर की हो गई, और 17 से हमारा अधिवेशन भी चालू हो रहा है, तो हमारी डिपार्टमेंट के बारे में हमें पता चल जाएगा, तो हमें ब्रीफिंग भी, हमें आंसर भी देना है। तो बहुत जल्दी आपके सामने नाम आ जाएंगे
और वो नाम आने के बाद आप 48 घंटे हो चुके हैं। लास्ट टाइम भी 48 घंटे हुए थे। कहाँ हुआ था ऐसे कि अभी मिनिस्टर डिक्लेयर हुआ, अभी डिपार्टमेंट डिक्लेयर हुआ? कब हो गया मुझे बोलिए ना, मैं भी मिनिस्टर रह चुका हूँ। मैंने भी ओथ ली थी, मैंने जब ओथ ली थी उस दिन तो कुछ भी नहीं था दिया गया था। नेक्स्ट डे हम लोग मातोश्री पे गए, तब हमको डिपार्टमेंट बोले गए। तो एक प्रोसेस रहता है कि आपको एफिशिएंटली काम करना है तो आपको एफिशिएंट ऑफिस लगता है, उसके लिए स्टाफ अपॉइंट करना पड़ता है और आप बाद में मिनिस्टर का काम चालू हो जाता है। तब तक काम चालू नहीं होता है। प्लीज़ आप बिलीव कीजिए, हर वक्त ऐसे ही होता है। आपको लगा कि ये नई गवर्नमेंट आ गई और नए मंत्रियों को शपथ लेने में समय लग गया, लेकिन इसके पहले भी 35 दिन के बाद महाराष्ट्र की मिनिस्ट्री फॉर्म हुई थी, इससे पहले भी हुई थी सेम। तो ऐसे कुछ नहीं है, आप इसके बारे में मत सोचिए। अगर आप हमारे तरफ ऐसे ही देखते रहेंगे तो हम काम कैसे करेंगे? आपको भी हमारा हौसला बढ़ाना चाहिए, जनता के लिए काम करना है। तो आणि क्या आजपर्यंत सुनावणी सुनावणी पुढे पुढे ढकलली आहे? आहे. आपली काय प्रतिक्रिया? 22 ऑगस्टपर्यंत. हे बघा, कोर्टाच्या ह्याच्यावर आपण काहीच बोलायचं नसतं. आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की कोर्टावर मी काय बोलणार नाही. आपण सगळ्यांनी चांगलं प्रतिसाद आतापर्यंत दिलेला आहे. आमचं सरकार ज्यावेळेला कार्यरत होईल आणि जनतेसाठी खूप काम करेल त्यावेळेला आपण सर्वांनी तेवढंच सहकार्य द्यावं. एक गोष्ट मी सांगतो की राजकारण किती काळ करावं याला मर्यादा असते. शेवटी राजकारणाचे विषय हे संपवायलाच लागतात, ते जनतेसाठी संपवायला लागतात. आमच्या दृष्टीने राजकारण संपलेलं आहे. आमच्या कामाचा वेळ आता सुरू झालेला आहे आणि हे काम आपल्या सर्वांच्या मार्फत आम्ही जनतेसमोर आणू. आमच्या शिवसेनेच्या सर्व मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्ही सगळे बोलणार नाही, आम्ही जे काय काम करू ते आमच्या मार्फत तुम्ही लोकांसमोर आणा. मला शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला खात्री देतो की हे विषयसुद्धा ह्या राजकारणापेक्षा अधिक इंटरेस्टिंग असतील आणि असे अनेक नवीन विषय तुमच्यासमोर येतील जे केवळ राज्याला नाही तर देशाला सुद्धा मार्गदर्शक ठरतील. सर, 50 तास उठून गेले मात्र अजूनही खाते वाटप झाले नाही. मराठीमध्ये पुन्हा सांगा. 50 तास उठून जालना में गेले. आयकर विभाग ने रेड डाली है। नहीं, देखिए, आयकर विभाग के PRO रहते हैं, वो इसका आपको जवाब दे सकते हैं. सर, नाना पटोले इन्होंने जाहिर तौर पर नाराजगी बयान की है. उन्होंने बोला है कि अननेचुरल जो है वो अननेचुरल अलायंस है, हम कब से बोल रहे हैं, लेकिन हमारे पार्टी में ये नहीं सुना जा रहा था, इसीलिए सब ये हो गया. मुझे लगता है कि एटलीस्ट अभी उनको रियलाइज़ हो जाए कि ये अननेचुरल अलायंस थी और वो अच्छा निर्णय ले, ताकि आपको भी मुझसे बार बार ये कठिन सवाल पूछने नहीं पड़े. 50 तास उठून झाले. सर, शपथविधीनंतर 50 तास उठून झालेले आहेत मात्र अजूनही खाते वाटप झाले नाही. अहो, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, काय झालेलं आहे की कार्यालय द्यायची आहे, स्टाफ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खात्याच्या कामाची सुरुवात होते. ही प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे लवकरच आम्हाला अगोदर ऑफिसं कुठली दिली ती सांगितली जाणार, आम्ही त्या ऑफिसमध्ये जाणार आणि आम्हाला जे डिपार्टमेंट दिलेलं असणार त्याचा कार्यभार स्वीकारणार. याच अनुषंगानं मुख्यमंत्री आता साताऱ्याला आहेत, तर या संदर्भात काही गुड न्यूज मिळेल असं वाटतं? 100% त्यांना त्यांची जर अशी इच्छा असेल, ती तुम्हाला माहिती आहे की भाविक आहेत, ते आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेले असणार आणि त्याच्यानंतर हे चांगलं काम ते आमच्याकडे सोपवतील असं मला एक अंदाज आहे माझा. मी नक्की सांगू शकणार नाही. सर, कल संजय राठौड़ जी ने बयान दिया कि उन्होंने मुख्यमंत्री और मुख्यमंत्री दोनों को जो भी उन पर आरोप लगे थे सारे डॉक्यूमेंट्स दिखाए, जो क्लीन चिट मिला था वो दिखाया, उनके बाद इनको मंत्रिमंडल में शामिल किया गया. नहीं, लेकिन सही एक बार अगर- ऐसा खुद देवेंद्र फडणवीस ने ये गंभीर आरोप उन पर लगाए थे, मंत्री पद से हटाने की मांग की थी. तो क्या मुख्यमंत्री देवेंद्र ने सॉरी बोला क्या? नहीं, ये क्लीन चिट तो उनको डिपार्टमेंट से मिल गया. मैंने इसके बारे में मुझे ज़्यादा जानकारी नहीं है, लेकिन क्लीन चिट मिल गया. फिर ये सवाल आप हमको क्यों पूछ रहे हैं? क्लीन चिट तो डिपार्टमेंट ही बोलेगा ना इनका इन्वॉल्वमेंट नहीं है. तो अगर वो मिल गया होगा तो अच्छी बात है, फिर इस टॉपिक को हम लोग स्टॉप कर देते हैं. लेकिन इस क्लीन चिट को सर जब आप लोग सरकार मतलब बीजेपी जब सरकार में नहीं